नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या पानाचे आप्पे करणार आहोत. त्याच्यासाठी मी शेवग्याच्या झाडाचे छोटे छोटे फांदे आणले आहेत. त्याची कोवळी कोवळी पानं आपण घेऊयात. नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या पानाचे आप्पे करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक बाउल शेवग्याची पानं घेतली, एक मोठी वाटी नाचणीचं पीठ, रवा एक छोटी वाटी, तांदळाचं पीठ, दही, मोहरी, तेल, नमक, खाण्याचा सोडा, लसूण, हिरवी मिरची, आलं आणि पाणी. शेवग्याची पानं, हिरवी मिरची, आलं, लसूण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. शेवग्याच्या पानांची पेस्ट बनवली. नाचणीचे पीठ, रवा, तांदळाचे पीठ, दही, दहा मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया. 10 मिनिटं झाली. चवीनुसार मीठ टाकूया. खाण्याचा सोडा टाकूया. आणि मी शिल्लक ठेवलेली थोडी शेवग्याची पानं टाकूया. आणि हे छान मिक्स करूया. आपण मोहरीची फोडणी देऊया. आता हे आपलं बॅटर तयार आहे. आपण आता ह्याचे आप्पे बनवूया. आप्पे पात्रामध्ये आपण तेल टाकूया. आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया. पाच मिनिटं झाले. हे असे आप्पे फुलून आलेत वरती. हे आप्पे आपण आता पलटूया. आणि 2 मिनिटं आपण ह्याला असंच ठेवूया. हे आप्पे शेकलेत. हे आप्पे दोन्ही बाजूनी शेकलेत. आपण आता यांना काढून घेऊया. काढूया. आणि अशाच प्रकारे सगळे आप्पे बनवूया.
करूया आणि 5 मिनिटे झाकून ठेवूया. शेवग्याच्या पानांचे आप्पे मी खूप कमी साहित्यामध्ये बनवले आहेत. ते खूप चविष्ट बनले आहेत. शेवग्याच्या पानांना आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. त्याचा औषधामध्ये उपयोग केला जातो. हे शेवग्याच्या पानाचे आप्पे मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. तुम्हीही बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन. शेवग्याच्या पानाचे आप्पे, टोमॅटोची चटणी खाण्यास तयार आहे. या खायला.